पांडुरंग हरी वासुदेव हरी। माऊली महाराष्ट्राची भूमी पावन झाली ती इथं जन्मलेल्या संतांमुळे। या संतांनी जगाला परमार्थाचा मार्ग दाखवला। अशा संतांमध्ये आपला प्रपंच हा विठ्ठलाचाच प्रपंच आहे असं मानून कर्म करीत राहिले। प्रपंच आणि परमार्थ वेगळं न ठेवता प्रपंच परमार्थमय करून टाकला ते संत म्हणजे सावतामाळी। नमस्कार, मी प्रियंका। सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळा या विशेष सत्रात आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत। माऊली, तर एकदा काय झालं माहितीये? पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची दिंडी सावता महाराजांच्या शेताजवळच्या रस्त्यावरून चालली होती। सावतामाळी यांनी त्यांच्या भजनांचा टाळ मृदंगाचा आवाज ऐकला आणि ते शेतातून बाहेर आले। त्यांनी त्या वारकऱ्यांची पाणी, भाकरी, फळे, फुले देऊन पूजा केली। निघताना सावता यांनी त्यांच्या पायावर डोकं टेकवलं आणि ते म्हणाले, पंढरपूरला निघालात, पांडुरंगाला माझाही नमस्कार सांगा। वारकरी चकित झाले। त्यांना वाटलं अरणभेंडी तर पंढरपूरच्या वाटेवरच आहे, किती जवळ आहे, मग वारकऱ्यांबरोबर काय येत नाहीयेत? सावतामाळी म्हणाले, अहो माझा पांडुरंग या शेतात राहतो, या शेतात राबणं हीच माझी विठ्ठल भक्ती, हा मळा हेच माझं पंढरपूर। माझा विठ्ठल माझ्या जवळ आहे तर मी पंढरपूरला काय येऊ? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी। संत बोलता बोलता उपदेश करून जातात ते असं। माऊली, संत सावतामाळी यांचा जन्म 1250 मध्ये झाला। ते एक मराठी संत कवी होते। दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा पंढरीचे वारकरी होते। संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते। साव म्हणजे शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा। सावता हा भाववाचक शब्द। या अर्थानुरूप सावता महाराज लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीमध्ये रममान झाले। त्यांचा फुले, फळे, भाज्या ही पिके काढण्याचा पारंपरिक व्यवसाय होता। आमची माळी याची जात शेत लावू बागायत, असं ते एका अभंगात म्हणतात। भौतिक जीवनात कर्तव्य कर्म करीत असतानाच काया वाचा मने ईश्वर भक्ती करता येते, हा अधिकार सगळ्यांनाच आहे। न लगेच आयास न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची, असा त्यांचा रोकडा अनुभव होता। त्यांनी जनसामान्यांना आत्मउन्नतीचा मार्ग दाखवला। धार्मिक प्रबोधनाचं आणि भक्ती प्रसाराचं कार्य त्यांनी निष्ठेनं व्रत म्हणून आचरलं। समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रकर्षाने जाणवतो। कर्तव्य आणि कर्म करीत राहणं हीच खरी ईश्वर सेवा, अशी शिकवण देणारे सावतामाळी वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे। विठू माऊली हेच त्यांचे परमदैवत होते। ते कधी पंढरपूरला गेले नाहीत, प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटायला आले। ते कर्ममार्गी संत होते। कर्मे ईशू भजावा ही त्यांची वृत्ती होती। पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटायला यायची। त्यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार यांची बेमालूम सांगड घातली। धर्माचरणातील अंधश्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता आणि बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही। त्यावर सतत आवाज उठवला। ईश्वराला प्रसन्न करायचं असेल तर योग, याग, जप, तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्य या साधनांची अजिबात आवश्यकता नाहीये। फक्त ईश्वराचं अंतःकरणातून चिंतन व्हायला हवं। त्यांच्या ठिकाणी पारमार्थिक आणि काव्यात्मक या दोन भिन्न वृत्ती कशा एकवटल्या होत्या याची कल्पना येते। तत्कालीन भगवत भक्तांमध्ये त्यांना मोठा मान होता। याचं चपखल शब्दांमध्ये एकनाथांनी वर्णन केले। ते म्हणतात, एका जनार्दनी सावता तो धन्य, तयाचे महिमान न कळे काही। अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217, 12 जुलै 1295 संत सावता महाराज अनंतात विलीन झाले। आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटायला येत असते। असे हे महान संत श्री सावतामाळी। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।